तर राहुल शिंगाडे जीएपेक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आपण एक डिझाईन केलेली आहे इथं बघू शकता तुम्ही, जागतिक आदिवासी दिनाची. आणि ह्यामध्ये आपण फक्त एक सॉलिड कलर यूज केलेला आहे. आणि उद्या जागतिक आदिवासी दिन असल्यामुळे ना का मी पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही, कारण आत्ता मागाशीच एक व्हिडिओ केला होता मी यावर. डिटेलमध्ये नव्हता तो, म्हणजे काहीतरी 7-8 मिनिटाचा होता आणि त्यामध्ये व्हॉइसच ॲड नाही झालं, थोडं माईक कनेक्ट नव्हतं झालं त्यामुळे. आणि मी आता परत शूट करतोय तुमच्यासाठी, आता मी तसा बी सोडला असता, पण जाऊ द्या मी परत शूट करतोय. बाकी डिझाईन कशी बनवली, काय ह्यामध्ये यूज केलं ते सर्व सांगतो तुम्हाला. तर आपण इथं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलंय, डिलीट करतो, कारण आपण सर्व मर्ज करून ना फायनल इफेक्ट दिला होता फिल्टरमध्ये कॅमेराला, डिलीट करतो. आणि बाकी सर्व आता मी काय करणार आहे, तुम्हाला ह्यामध्ये काय काय यूज केलं ते सांगतो शॉर्टकटमध्ये. तर ह्यामध्ये फक्त आपण एक माउंटेनचं एक बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे, तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला दिसतंय तुम्हाला ते, बस बाकी काय नाही. आणि ह्यामध्ये जो सॉलिड कलर यूज केलाय ना आपण, तर तो मी बॉडीमधनच घेतलेला आहे ना, थोडा स्किन टाईप. बाकी काय विषय नाही दुसरा, बाकी वर सगळं काय ना डायरेक्ट नॉर्मल आहे आपलं फॉन्ट वगैरे. आणि अजून एक गोष्ट सांगतो महत्वाची, ह्यामध्ये आपण जे यूज केलं नाही तुम्ही बघू शकता हे, तर हे वेक्टर आहे, हे तुम्हाला ना का फ्री पिकला भेटून जाईल. AI वेक्टरच्या इथे, तिथं तुम्ही जर टाकलं ना आदिवासी वेक्टर, तुम्हाला तिथं भेटून जातील नाही का. तर एवढं झालं. आणि अजून एक गोष्ट, तर हे एकच आहे, ह्याला फक्त मी कॉपी करून छोटं मोठं लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पहिले हे लावलंय, त्यानंतर डुप्लिकेट घेऊन त्याची साईज वाढवून लावलेलं आहे, अल्ट दाबून साईज वाढवली ती. समजा आता मी हे वालंय ना वरचं डिलीट करतो आणि खालचं डुप्लिकेट करतो, Ctrl+J, त्यानंतर Ctrl+T नी अल्ट दाबून याची साईज अशी वाढवून घ्यायची, असं लावून टाकलेले. तर असं आपण केलेलं आहे. बाकी सर्व कसं केलं ना मी तुम्हाला लेअर मध्ये सांगतो, आणि तुम्हाला समजून जाईल भाई, 100% समजून जाणार आहे. सगळ्यात पहिले आपण साईज घेतलेली इमेज मध्ये जाऊन 4x5 ची, रेझोल्युशन 500 हे झालं. त्यानंतर तुम्हाला मी बोलले कलर कुठून घेतलाय, तर मी कलर नाही का जो बॅकग्राऊंडला सॉलिड कलर यूज केला ना, तो मी असाच डिझाईन मध्ये घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. असाच कलर घेतला मी तिथून. त्यानंतर ते बॅकग्राऊंड आपण घेतलंय हे वालं, ते वरून मी प्लेस केलं. प्लेस केल्यानंतर सर्वात पहिले मी त्याला काय केलं, मल्टिप्लाय केलं. त्याला ओव्हरले केलं तरी काय विषय नाही, पण इथं मी मल्टिप्लाय केलं होतं, जे आहे तुमच्या समोर दिसते सर्व. आणि ह्याला जी ऑपिसिटी जी 100 होती का, तिला मी फक्त इथं मी 50 करून घेतली होती. तर ह्याच्यामध्ये आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झालं. त्यानंतर आपण इथं PNG पण ऍड केलेली, तर PNG ला आपण शॅडो वगैरे देऊ शकतो, पुढे बघू आपण. त्यानंतर आपण काय केलं, एक फॉग ब्रश घेतला आणि डिझाईन मधलाच एक असा कलर घेतला डार्क वाला, थोडा नाही का ऑरेंज टाईप, आणि तो इथं वर मारला होता. मारल्यानंतर त्याला काय केलं, कलर डॉज केलं. तर कलर डॉजने काय होतं, डार्क पार्ट होता ना वरती, तिथं थोडीशी लाईट आली, म्हणजे थोडं हार्ड झाली ती लाईट, तर तेवढंच केलंय तिथं आपण. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता लेअर मध्ये, मी लेअर पॅनल थोडं इकडे आणतो म्हणजे तुम्हाला समजेल. त्यानंतर आपण काय केलं, लेअर पॅनल मध्ये एक इथं शेप ऍड केलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे एक शेप ऍड केलेला आहे सर्कल टाईप. तर तो मी असाच ऍड नव्हता केला, कारण आपण जे स्लोगन टाकलं होतं ना, त्याच्या बॅक साईडला आपण तो शेप ऍड केला होता. त्यानंतर इथं वर एक लेअर आहे, तर ही लेअर नाही का आपण जे यूज केलं ना, तुम्ही बघू शकता बॅक साईडला, मी तुम्हाला मगाशी वेक्टर दाखवलं, तर ते वेक्टरचं येते आणि त्याच्यावर परत ते वेक्टर ऍड केलेले. बाकी इथं फोटो तर आपण ठेवलेला आहे, फोटोला कॅमेरा वगैरे काय मारलेला नाही मी. बाकी त्यानंतर आपण नाही का त्याच्या खाली एक शॅडो ऍड केलाय, बॅक साईडला दिसत असेल तुम्हाला. तर तो शॅडो कसा ऍड करायचा ना ते सांगतो तुम्हाला मी. तर रिसेट करतो, तर तो शॅडो आपण कसा ऍड केला ते बघूया. इथं लेअर मध्ये बघू शकता तुम्ही. तर काय करायचं तुम्हाला, जे आपला फोटो आहे ना, फोटो त्याला मी Ctrl+J ने डुप्लिकेट करून घेतो. सगळ्यात बॅक साईडचा जो फोटो आहे, हा वरचा फोटो आहे. आता बघा हा वरचा फोटो आहे, आणि त्याच्या खाली बॅक साईडला अजून एक कॉपी घेतलेली. तर त्याला काय करायचं, Ctrl+L करायचं आणि पूर्ण असं ब्लॅक करून घ्यायचा. पूर्ण ब्लॅक केला, त्यानंतर काय करायचं, अनपिन करून घ्यायचं, नाही तर तुमचा फोटो पण हे होईल. परत Ctrl+T ने काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं आणि अल्ट दाबून ना याला असं चपट करून घ्यायचं, खाली असं लावून घ्यायचं इथं. आता काय होईल, आपण याला पूर्ण Ctrl+L ने ब्लॅक केला होता का असा, तर तो दिसन इथं पूर्ण ब्लॅक ब्लॅक शॅडो. पण हे पूर्ण हार्डनेस पडलाय, पूर्ण हार्ड शॅडो पडलेला आहे. त्यासाठी आपण याची ऑपिसिटी अशी कमी करणार आणि ह्याला फिल्टर मध्ये जाऊन गॉसियन ब्लर करणार, हे बघा असं.
तर सेम मी असंच केलं होतं तिथं. आणि आपण त्याला काय केलंय नंतर इथं मास्क केलेलं दिसतंय ना तुम्हाला. तर समजा इथं गॉसियन ब्लर आपलं लय झालंय ना, त्याला कमी करू शकतो असं. तर बघा आता ओके दिसतंय. आणि गॉसियन इथं मास्क केलंय का, तर मास्कनी काय झालं थोडं पुढं आलं, तर त्यामुळे मी थोडं रिमूव्ह केलंय हलकं हलकं नॉर्मल. ते एवढं झालं. त्यानंतर पायाखाली एक शॅडो दिसतोय तुम्हाला, तो इथं मारलाय आपण बघू शकता. ह्याला तिघांना मी पिन मारून ठेवले. म्हणजे कसं आपल्याला समजा ड्रॅग करायचं झालं नाही इकडे तिकडं, तर शॅडो पायाखालचा शॅडो सगळं ड्रॅग होईल सोबत. आता पिन नाही केलं की काय होईल, फोटो एकीकडे जाईल. मी तुम्हाला दाखवतो काय होईल. हे बघा, फोटो एकीकडे जाईन, शॅडो एकीकडे जाईन असा. त्यासाठी पिन मारून ठेवायचं. कधी पण असं शॅडो वगैरे दिलं ना फोटोच्या खाली, पिन मारून ठेवायचं. म्हणजे कसं प्रॉब्लेम नाही का, थोडं ड्रॅग वगैरे केलं तरी. त्यानंतर नॉर्मल आपण जे 3 यूज केलेत ना, वेगवेगळे फॉन्ट आहे. सर्वात पहिला हा जो फॉन्ट बघताय ना, तर इन्फिनिटी 27 नंबरचा फॉन्ट आहे. आणि हा पण इन्फिनिटी 39चा आहे. आणि त्याच्या खाली दिसतोय तो सेम इन्फिनिटी 27 आहे. तर 3 फॉन्ट यूज केलेले आहेत. मेन टायटल आपलं हे 3 थोडे बोल्ड पाहिजे. आदिवासीचा बोल्ड केलेला आहे आपण. बाकी त्याला टेक्स्चर ऍड केलंय हे वालं नॉर्मल. तर ह्याला ऍड कसं केलं आपण, सर्वात पहिले त्याला असं वर घेऊन आलो, राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क केलं, ऍड केलं. आणि नॉर्मल त्याला आपण नाही का आधी थोडं ओव्हरली इफेक्ट दिला होता, ग्रेडियंट ओव्हरली, तो कट केला, टेक्स्चर लावला. थोडं ड्रॉप शॅडो ऍड केला इथे, तो बघू शकता. थोडं डिस्टन्स वगैरे असं वाढवू शकता तुम्ही, थोडं साईज वगैरे ब्लरसाठी. तर एवढं झालं. त्याला तुम्ही नाही का हे पण ऍड करू शकता, इनर शॅडो. बघा थोडी लाईट येते वर ना, आणि लायनर डॉज मध्ये ऍड करायचं व्हाईट कलर. तर एवढं झालं. त्यानंतर सर्व आदिवासी बांधवांना जे आपण टाकतो ना, ते ऍड केलं इथं खाली. बाकी सर्व स्लोगन वगैरेचे बघा. हे मागाशी तुम्हाला बोललं सर्कल ऍड केलं होतं शेपचा, त्याच्यावर मी ते स्लोगन ऍड केलेलं आहे. माझं वाटलं ना रे टेक सर्कल खूप आहे, त्याचा कलर बी चेंज करू शकतो मी. तुम्हाला PhD वगैरे जेवढं काय मटेरियल आहे, PNG मटेरियल, बॅकग्राऊंड वगैरे सगळं भेटून जाईल. तर एवढी डिझाईन आहे, बाकी काहीच नाही बघा. सर्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही जे बघताय आता तुम्हाला मी दाखवतो. इथे एक शॅडो ऍड केलेली आहे. ते शॅडो ऍड काय केली होती, कारण आपण तिथे कसं पिप्पानी टाईपचं आदिवासीचं आपण टाकलं होतं त्यासाठी. आणि एक लास्ट वरती एक हे वेक्टर ऍड केले. बाकी आपला लोगो, बाकी तुम्ही बघू शकता डिझाईन मध्ये एवढं काहीच नाही. तुम्हाला जरी बघायला हे लेअर लय वाटलं असेल ना, पण तेवढं काहीच नाही. आणि लेअर नाही का अपडेट करायचं. समजा तुम्ही जर शॅडोला एक लेअर यूज केली ना, तर ह्याला पण दुसरी लेअर, कारण कसं आपल्याला जर कधी वाटलं नाही नको तर आपण डिलीट करू शकतो. जर एकाच लेअरवर काम केलं, समजा इथं बी तुम्ही शॅडो दिला, ह्याच्या खाली बी शॅडो दिला, आता हे तुम्ही इकडे सरकवलं की इथलं लेअर बी इकडे जाईल. त्यामुळं लेअर वाढवायचे. लेअरचं काय नाही एवढं. बाकी डिझाईन मस्त झाली, म्हणजे नॉर्मल केली मी. बाकी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सर्व भेटून जाईल. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नाही खाली कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. आता फायनल इफेक्ट देऊ आपण. Ctrl+Shift+Alt दाबून दाबतोय, एक न्यू लेअर क्रिएट करतोय आणि त्याला आम्ही फिल्टर मध्ये जाऊन कॅमेरा फिल्टर ऍड करणार आहे. ह्या डिझाईन मध्ये अजून खूप काय ऍड करता येईल, तुम्ही करू शकता. PhD फाईल ते देऊन टाकतो. इथं व्हाईट मी ऍड करतोय, थोडं कॉन्ट्रास्ट पण ऍड करणार आहे, थोडं टेक्स्चर ऍड करणार आहे. आणि जर तुम्हाला वाटलं ना रे लय हे झाले ऑरेंज झाले, तर काय करायचं, कलर मिक्सर मध्ये सॅच्युरेशन थोडं कमी करून बघायचं. जास्त नाही, थोडं. आता ऑरेंज कलर आहे ना डिझाईन मध्ये, तर ऑरेंज कमी केलं का डिझाईन कशी होती. वाढवायचं असेल तर वाढू शकता, जास्त वाढू नका, थोडं कमी करतो. सगळ्यात खाली कॅलिब्रेशन आहे, तर कॅलिब्रेशन मध्ये पण मी थोडंसं कमी जास्त करते. तर ओके. बाकी डिझाईन इथं सर्व झालेली आहे. बाकी तुम्हाला सगळं मटेरियल डिस्क्रिप्शन मध्ये भेटन. तर चला भावानं भेटा पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.